स्पष्ट झाल्यावरच करावा? नाही, मला असं वाटतं की आम्ही जेव्हा महायुतीमध्ये बसलो तेव्हा कोण किती जागा लढेल यावर कुठलीही चर्चा झाली नाही. आमचं एकच सर्वांचं मत पडलं की जिंकण्याकरता लढावं, 14 कोटी जनतेच्या विकासाकरता महायुतीचं सरकार आणावं. मोदींच्या सरकारच्या योजना, महाराष्ट्राच्या सरकारच्या योजना पुढचे 5 वर्ष, कारण मोदीजी आता 2029 पर्यंत आहे, पुढचे 5 वर्ष केंद्रातल्या राज्यातल्या योजनांनी महाराष्ट्र पुढे जावा, गरीब कल्याणाचं काम व्हावं, मध्यमवर्गीयाच्या कल्याणाचं काम व्हावं, याकरता महायुतीचं सरकार पाहिजे. ही प्रायोरिटी आमची ठरली आहे. किती कोण जागा लढेल, एक पाऊल ते मागे येतील, एक पाऊल आम्ही मागे येऊ, पण जिंकण्याकरता मेरिटवर लढू असा आमचा निर्णय झाला आहे. आता पक्ष म्हणून बोलावंच लागतं, मला एवढ्या जागा पाहिजे, तेवढ्या जागा पाहिजे, पण जेव्हा एका प्लॅटफॉर्मवर येऊ तो प्लॅटफॉर्म असेल जिंकण्याचा, महायुती सरकार आणण्याचा, आणि महाराष्ट्रालाही ते अपेक्षित आहे आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये या महाराष्ट्राच्या विकासाकरता हे अपेक्षित आहे असं मला वाटतं. सर, रामटेक मतदारसंघामध्ये मात्र आशिष जयस्वाल यांचं काम करण्यास भाजपच्या कार्यकर्त्यांना नकार दिल्याची माहिती समोर येते, कसं सांगाल? प्रत्येक मतदारसंघामध्ये प्रत्येक पक्षाचे उमेदवार त्या ठिकाणी 5 वर्ष वाट बघत असतात. आता अलायन्स झाल्यावर, युती झाल्यावर 2 पक्षाला थांबावं लागतं, एक पक्षाला तिकीट मिळतं, शेवटपर्यंत अपेक्षा व्यक्त करतात की ही सीट आपल्याला मिळाली पाहिजे, म्हणून काही दावे होतात, प्रतिदावे होतात. ज्या ठिकाणी आम्ही मजबूत आहोत त्या ठिकाणी